नमस्कार. ऋषी शरदवान आणि जानपदी यांच्यापासून झालेल्या जुळ्या मुलांना महाराज शंतनू हस्तिनापूरला घेऊन आले आणि दोन्ही लेकरांचा सांभाळ करायचं ठरवलं. यांना कृप आणि कृपी अशी नावं देखील दिली आणि पुढे कृपी मोठी झाल्यानंतर तिचा विवाह भरद्वाज ऋषींचे पुत्र महर्षी द्रोण यांच्यासोबत लावून देण्यात आला. आता द्रोण आपल्या पत्नीला घेऊन निघून गेलेले आहेत. इकडे कृपाचार्य कुलगुरू कृपाचार्य बनून हस्तिनापूरच्या साम्राज्यामध्ये वावरू लागलेले आहेत. पुढे द्रोणांच्या सोबतही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. महर्षी भरद्वाज आणि घृताची या अप्सरेचे पुत्र असले तरीही घृताची सोबतचे संबंध भरद्वाजांचे संपलेले होते. आपण थोडक्यात भरद्वाजांनी द्रोणांना निसर्गाच्या हवाली करून निघून गेलेले होते आणि विद्वत्ता बघून कृपीचं लग्न द्रोणाचार्यांच्या सोबत लागलेलं होतं. द्रोणाच्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच लग्न झालेलं पुढे अश्वत्थामा नावाचा मुलगाही झाला. आता अश्वत्थामा जेव्हा जेव्हा दुधासाठी रडत असे तेव्हा अश्वत्थाम्याला दूध द्यायचं कसं हा प्रश्न द्रोणाच्या समोर होता. कारण एक गाय घेऊन सांभाळावी ही सुद्धा द्रोणांची क्षमता नव्हती. म्हणजे वारंवार आपण कथेच्या मध्ये बघत असतो की कोणे एकेकाळी एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. या द्रोणाचार्याला कधीच आपल्या मुलाला दूध देण्याचं जमलं नाही. म्हणून त्या कथेत सांगतात की कृपी द्रोणाचार्याच्या पत्नी या पिठामध्ये पाणी टाकायचं आणि कालून कालून त्याला दुधासारखा रंग करायचा आणि मग ते आपल्या मुलाला पाजवायचं. दुधाची चव माहीतच नाही त्यामुळं अश्वत्थामा त्याच पिठाला दूध समजून पिऊन टाकायचा. कारण दूध असतं कसं हे माहीत नव्हतं. पण मनोमन आईला वाटतं की हो आपल्या लेकराला किमान थोडं दूध तरी मिळालं पाहिजे. एक गाय असली पाहिजे. ती आपल्या पतीकडं सारखी विचारणा करायची की काहीही करा आपण एक गाय घेऊन या. द्रोणाचार्य विचार करायचे कुठं आणायची, कुणाला दान मागायची. मग त्यांच्या लक्षात आलं की बाजूलाच पांचाल नावाचा एक देश आहे आणि या पांचाल नावाचा राजा आहे द्रुपद. पांचाल देशाचा राजा आहे द्रुपद. हा द्रुपद आपला लहानपणीचा गुरुग्रहातला मित्र आहे. या द्रुपदाच्याकडे जाऊन द्रुपदाच्या मधल्या काही संभाषणाच्या काळामध्ये द्रुपदाने द्रोणाला वचन दिलं होतं की मित्रा तू माझा मित्र आहेस आणि मी तुला वचन देतो की तुला माझं अर्ध राज्य अर्ध गोधन तुला देईन. द्रोणाने ठरवलं की आपण आपल्या बालमित्राकडे जाऊया आणि त्यालाच काहीतरी मागूया. द्रोण द्रुपदाच्या दरबारामध्ये गेले. आता हा वनात राहणारा दरिद्री ब्राह्मण आणि एका संपन्न समृद्ध राज्याचा स्वामी द्रुपद. राजपुत्र असताना भेट झालेली पण प्रत्यक्ष राजा झाल्यावर द्रोणाची भेट झालेली. आणि मैत्रीत कसं असतं बघा, मैत्री जिथे थांबते ना म्हणजे त्याला पॉजचं बटन म्हणतो आपण. मैत्री जिथे थांबते ना पुन्हा प्लेचं बटन दाबलं की तिथूनच सुरू होत असते. म्हणजे पॉजचं बटन आणि नंतर प्लेचं बटन तिथूनच सुरू होत असते. मित्रांच्या मनात तरी या अशाच भावना असतात. आपण एखाद्या नात्याला पुन्हा सुरुवात करतो तेव्हा जिथं जे थांबलंय तिथून ते सुरू झालेलं असतं. द्रोणाच्या मनामध्ये या अशाच भावना होत्या. द्रुपदासोबतची आपली मैत्री बालवयात थांबलेली आहे आणि आपण जेव्हा द्रुपदाच्या दरबारात जाऊ तेव्हा ती मैत्री पुन्हा तिथूनच सुरू होईल असं सारखं त्याला वाटत राहायचं. आणि द्रुपदाच्या दरबारात गेल्यावर त्यांनी राजाला राजाप्रमाणे अभिवादन न करता मित्र द्रुपद हे पांचाल नरेशा, मित्र द्रुपदा तुझा मी मित्र आहे आणि तुझा मित्र आता तुझ्याकडे आलेला आहे. तू मला लहानपणी वचन दिलेलं होतंस की अमुक अमुक एक गोष्ट तू माझ्याशी शेअर करतोयस, तुला अर्धा वाटा मी तुला देऊन टाकीन. आता मी तुझ्याकडे आलो आहे, मला माझा वाटा दे. एकदम दरिद्री ब्राह्मण स्वतःला मित्र समजत एका सम्राटाच्या समोर उभा आहे आणि द्रुपदाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ते म्हणतो अरे मैत्री समान क्षमता असलेल्या लोकांच्या मध्ये होत असते. मी राजा, तू दरिद्री ब्राह्मण, आपल्यात कुठे आली मैत्री? तुला लागतच असेल तर याचकासारखी एखादी गाय माग, तुला मी एखादी गाय देऊ शकेल. पण मैत्रीचं निमित्त करून तू जे काही मला मागतोयस ना ते मात्र चूक आहे. द्रोणाला कळेच ना आपला अपमान, एवढा अपमान आपलाच मित्र करील अशी अपेक्षा द्रोणाच्या मनामध्ये कधीच नव्हती. पण तरीही हे सहन करणं भाग होतं, म्हणजे अगदीच भाग होतं. आणि म्हणून द्रोण हे सहन करत बसले. तुला भिकाऱ्यासारखा याचकासारखा माग, चल हो बाजूला असं म्हणून दरबारातून हकालपट्टीही करण्याचा प्रयत्न झाला.
मग मात्र द्रोण संतापले आणि द्रोणांनी त्याच दरबारात सांगितलं की राजा, तू एका मित्राचा, एका ब्राह्मणाचा अपमान करतोयस हे लक्षात ठेव. मी आता इथे प्रतिज्ञा घेतोय की तुझंच राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईल आणि तुला अर्ध्या राज्याचा स्वामी बनवीन. असं नाही केलं तर नावचा द्रोण सांगणार नाही, असं म्हणून द्रोण तिथून बाहेर पडले. आता द्रोणाच्या मनामध्ये द्रुपदावरचा सूड उगवायचा ही एकच भावना कायम मनामध्ये होती. काहीही करायचं पण द्रुपदावरचा सूड उगवायचा. त्यासाठी सगळी विद्या द्रोणांच्याकडे असणं आवश्यक होतं. सगळी विद्या द्रोणांच्याकडे असणं आवश्यक होतं आणि ती काही पूर्णांशानं नव्हती. म्हणून द्रोणांनी ठरवलं की आपण एका चांगल्या गुरुचा शिष्य झालं पाहिजे. म्हणून द्रोण पहिल्यांदा गेले ते परशुरामांच्याकडे आणि परशुरामांना आपला गुरु होण्याची विनंती केली, सगळं काही शिकवण्याची विनंती केली आणि परशुरामांनाही मोठ्या आनंदाने द्रोणाला आपला शिष्य बनवून घेतलं. द्रोणाला शिष्य बनवल्यानंतर जवळपास सगळ्या विद्या द्रोणाला शिकवल्या गेल्या आणि सगळ्या वेदविद्येत, शास्त्रविद्येत पारंगत झाल्यानंतर आचार्य द्रोण आपली विद्या घेऊन बाहेर पडले. ते एकट्याच्या बळावर द्रुपदाला हाती शस्त्र घेऊन पराभूत करू शकत नव्हते. आता द्रोणांना आवश्यकता होती अशा तरुण राजकुमारांची, अशा तरुण क्षत्रियांची जे त्यांच्याकडून विद्या घेतील आणि गुरुदक्षिणेच्या बदल्यात द्रुपदाचा पराभव करून द्रुपदाला द्रोणाच्या पायावर आणून टाकतील. आणि याचा शोध घेत 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 द्रोण रस्त्याने जात असताना कृपाचार्यांच्या विद्यालयाकडे ते निघालेले होते आणि कृपाचार्यांच्या विद्यालयात शिक्षण घेणारी मुलं खेळ खेळत होती आणि त्यांचा चेंडू एका विहिरीत पडला होता. आता विहिरीत पडलेला चेंडू काढायचा कसा या चिंतेने हे सगळेच हस्तिनापूरचे राजकुमार चिंतातूर होऊन विहिरीत वाकून बघत होते आणि तेवढ्यात तिथे आलेल्या द्रोणांनी काडीच्या मदतीने अगदीच नेम धरत त्या चेंडूला पकडलं आणि त्या काड्यांना काड्या जोडून तो चेंडू बाहेर काढला विहिरीतून. कुमारांनी टाळ्या वाजवल्या, दिग्मूढ झाले हे भयंकर ज्ञान बघून. आपल्या ज्ञानाची आणखी एक गंमत दाखवायची म्हणून द्रोणांनी अंगठी काढून खाली फेकली आणि त्या अंगठीला एका बाण मारून त्या बाणाच्या साह्यानं बाहेर काढलं. हे ज्ञान बघून राजकुमार तिमित झाले, दिग्मूढ झाले आणि त्यांनी आपल्या आजोबांना हे सगळं सांगितलं आणि पितामह भीष्मांनी त्यांचं विशेष कौतुक केलं. आता पितामह भीष्मांच्यासाठी ही गोष्ट नवलाईची होती. एक, द्रोण कृपाचार्यांचे मेवणे होते. म्हणजे पहिले भाग, म्हणजे ज्याचा सांभाळ महाराज शंतनूनी म्हणजे भीष्माच्या वडिलांनी केलेला होता, कृप आणि कृपी, त्यातल्या कृपाचे हे मेवणे आणि कृपीचा थेट नवरा म्हणजे द्रोणाचार्य हे थेट भीष्माच्या जवळचे होते. एक. नंबर 2, ज्या भीष्मांचे गुरु भगवान परशुराम होते त्याच भगवान परशुरामांनी यांना शिष्य करून घेतलं होतं म्हणून गुरुबंधूही होते. म्हणजे आपल्या पित्यांनी सांभाळलेल्या एका मुलीच्या पती म्हणून, आपल्या कुलगुरूच्या शिक्षकाचे मेवणे म्हणून आणि आपल्याच गुरुचे शिष्य गुरुबंधू म्हणून भीष्मांना द्रोणाचार्य उत्तम वाटले होतेच, जवळचे वाटले होतेच, पण त्यासोबत त्यांच्या या प्रचंड शक्तीने ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले होते, प्रभावित झालेले होते. म्हणून कृपाचार्यांच्या सोबत द्रोणाचार्यांवरती जबाबदारी टाकण्यात आली की हे जे 106 लेकरं आहेत त्यांना शिकवावं, त्यांना सर्व विद्येत पारंगत करावं. आणि त्या दिवशीपासून या सगळ्या मुलांचे गुरु म्हणून द्रोणाचार्य काम करू लागले. आता द्रोणाचार्यांनाही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीचे राजपुत्र मिळाले होते. राजपुत्रांना एक उत्तम शिक्षक मिळाले होते आणि असा शिक्षक जो आपल्या परिवाराशी संबंधित आहे असा शिक्षक सुद्धा हस्तिनापूरच्या साम्राज्याला मिळालेला होता. आता पुढे या सगळ्या मुलांचं शिक्षण बहरणार आहे, फुलणार आहे आणि यातूनच काही नव्या कथा आकार घेणार आहेत. पाहत राहूया अनालायझर डिवाइनला. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपली एक संख्या पूर्ण झाल्यानंतर अनालायझर डिवाइन वरती या अशाच विषयांची भरमार असणार आहे. हे विषय वारंवार मांडले जाणार आहेत.
तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.